आज आपण पाहणार आहोत सीटेड मराठी पेडागॉजी. यामध्ये पहिला प्रश्न आहे, मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसाय त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनाबद्दल बोलू शकतात. उत्तर आहे स्थानांतरण, स्वच्छंदता, संरचना अवलंबित्व, तारतम्य. यातील बरोबर उत्तर आहे स्थानांतरण. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणती बाब क्रोशेनचे सिद्धांत आणि वायगोस्कीच्या झेड-पी-डी समान आहे? आदान सिद्धांत, लक्ष देणे सिद्धांत, नैसर्गिक क्रम सिद्धांत, परिणाम झिरपणे सिद्धांत. आणि योग्य उत्तर आहे आदान सिद्धांत. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे, ओळखींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो, लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, वाचकास नवीन असलेला शब्द. याचे योग्य उत्तर आहे लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द. पुढीलपैकी व्याकरणानुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? 1. प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे, द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे, थेट तिसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. चौथा आहे भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे. याचे योग्य उत्तर आहे थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. पुढील प्रश्न आहे, शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे. आता याच्यामध्ये हे कशाचे उदाहरण आहे हे सांगायचे आहे. त्यामध्ये पहिले आहे अधिज्ञानात्मकता, काल्पनिक पदबंध, अधिभाषिकता, अधिसंकेत विज्ञान. तर याचे योग्य उत्तर आहे अधिज्ञानात्मकता. भाषिक समुदाय चे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे? समाज व भाषा वैज्ञानिक परिवर्तन, व्यावहारिक परिवर्तन, समाज सांस्कृतिक परिवर्तन, समाज मानसशास्त्रीय परिवर्तन आणि समाज मानसशास्त्रीय परिवर्तन. तर याचे योग्य उत्तर आहे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? 1. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा म्हणजेच घराची भाषा याने करावी. 2. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात. 3 नंबर आहे सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. तर 4 नंबर आहे सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात. याचे योग्य उत्तर आहे सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा घराची भाषा यांनी करावी. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र LED चे योग्य विश्लेषण नाही? उत्तर आहेत 1. मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात? 2. 4 ते 5 वर्षांच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात? 3 नंबर आहे मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात? 4 नंबरला आहे मुलांच्या भाषिक आदानपेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते? तर याचे योग्य उत्तर आहे मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. याचे योग्य उत्तर आहे मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? तर उत्तर आहेत भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोली मौखिक परंपरे असतात. 2 नंबर आहे भाषा आणि बोली
भाषिकदृष्ट्या वेगवेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. भाषेच्या 3 नंबर आहे, भाषेची आपली लिपी असते पण बोलीची त्यांची लिपी नसते. आणि 4 नंबर आहे, भाषा आणि बोलीची भाषिक पृथकात्मक दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही. याचे योग्य उत्तर आहे 4 नंबर, भाषा आणि बोलीची भाषिक पृथकात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही. कॉनिन्सचे नंतर प्रश्न क्रमांक पुढील आहे, कॉनिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित नाही? तर याचे उत्तर आहेत द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन, दुसरा आहे प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य, तिसरा आहे द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन, तर तिसरा आहे द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन, और चौथा आहे मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत. तर याचे योग्य उत्तर आहे प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. प्रश्न क्रमांक पुढील पाहणार आहोत आपण, पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टींपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही? 1 नंबर आहे उत्तरांमध्ये, प्रारंभीचे वाचक लहान घटकांऐवजी मोठ्या भाषिक घटकांवर लक्ष देऊ शकतात. 2 नंबर आहे, शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षरे करू शकत नाहीत. 3 नंबर आहे, शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षरे नसतात. आणि 4 नंबर आहे, स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेत. याचे योग्य उत्तर आहे 1 नंबर, पारंपरिक वाचक लहान घटकांऐवजी मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? 1 नंबर आहे, स्वतंत्र अक्षरावर भर देणे, दुसरा आहे आशयाचे पूर्वानुमान करणे, तिसरा आहे आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन, आणि चौथा आहे आत्तापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मासिक गोषवारा करणे. याचे योग्य उत्तर आहे कौशल्य स्वतंत्र अक्षरावर भर देणे. पुढील प्रश्न आहे, वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनात्मक आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते? तर याचे उत्तर आहे स्वन, बडबड, हुंकारणे, भाषिक कथन, आणि याचे योग्य उत्तर आहे बडबड. पुढील प्रश्न आहे आपला, संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा. चाळणे या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो तर न्याहाळणे यात विशिष्ट माहिती शोधली जाते. 2 नंबरचे आहे, चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. चाळणे हे फेरपाहणीसाठी योग्य आहे तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. आणि चौथा आहे, चाळणे आणि न्याहाळणे या दोन्ही जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असतो. याचे योग्य उत्तर आहे चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे नंतर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? काल्पनिक, नियंत्रित, सूचनात्मक, स्वयंशोध. तर याचे योग्य उत्तर आहे स्वयंशोध. पुढील प्रश्न आहे, संज्ञापनात्मक धोरणाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे, भाषेचा संदर्भ वापर, स्पष्टपणे शिकवण्यापेक्षा व्याकरण नियम जाणून घेणे,
संज्ञापनात्मक नैपुण्य विकसित करणे. तर याचे योग्य उत्तर आहे प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणे. पुढील प्रश्न आपला आहे, पीला बी किंवा 6ला 9 वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. हे कशामुळे होते? तर त्याचे उत्तर आहे दिलेले आहेत आपल्याला. ततपप करणे, अफासिया, 3 नंबर आहे नाम अक्षमता, 4था आहे वाचन अक्षमता. तर याचे योग्य उत्तर आहे वाचन अक्षमता. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी रचनात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही? 1 नंबर आहे संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य, भूमिका, अभिनय इत्यादींचे सुरू असलेली मालिका. 2 नंबर आहे सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर. 3 नंबर आहे संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्वसमावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचे एकत्रीकरण. तर 4थे आहे मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते सवंगड्याने केलेले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू राहते. तर याचे योग्य उत्तर आहे सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर. सत्राच्या शेवटी जे पेपर घेतले जातात ते पेपर. 19 नंबर, प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे काय? उच्च पातळीचे भाषिक कौशल्य, अमूर्ततेची भाषा, दैनंदिन भाषणात वापरलेली भाषा, आंतरभाषा. याचे योग्य उत्तर आहे दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही? शब्द नकाशा, बाराखडी तक्ता, आशय नकाशा, चित्रसंग्रह. तर याचे योग्य उत्तर आहे बाराखडी तक्ता. पुढील प्रश्न आहे, महत्त्वाच्या 2 मूल्यमापनांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? रचनात्मक मूल्यमापन हे भाषेच्या कार्यापेक्षा भाषेच्या रूपावर भर देते. तर दुसरा आहे संरचनात्मक मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रत्येक प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज आहे. तिसरे उत्तर आहे रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते. तर 4था आहे संरचनात्मक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर आणि शिक्षण प्रक्रियेदरम्यान सुरू राहते. तर याचे योग्य उत्तर आहे रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते. पुढील प्रश्न आहे आपला, प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातील आशय सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो किंवा करते त्याला म्हणतात अधोगामी पद्धती, टॉपअप पद्धती, ऊर्ध्वगामी पद्धती. 4था आहे बॉटम डाऊन पद्धती. तर याचे योग्य उत्तर आहे अधोगामी पद्धती. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देते. लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणातून गुंतवून ठेवते. ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात. हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपसूचक नियमांचे आकलन होते. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करत आहे? व्याकरण. 1 आहे व्याकरण भाषांतर पद्धती, दुसरा आहे श्रव्य भाषिक पद्धती, तिसरा आहे संभाषणात्मक पद्धती आणि 4था आहे थेट पद्धती. तर याचे योग्य उत्तर आहे संभाषणात्मक पद्धती. पुढील प्रश्न आहे आपला, शिक्षणातील उणिवा लक्षात घेण्यासाठी चुकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. कारण 1. बहुतांश चुका किंवा विद्यार्थ्यांच्या आडमुठेपणामुळे होतात. 2 नंबर आहे चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन आहे. तिसरा आहे चुका या विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीच्या उणिवांचे संकेत आहे.
चौथा आहे चुकांच्या माध्यमातून संकल्पनात्मक विकास आणि अभिप्रेरणा निदर्शनास येते. तर याचे योग्य उत्तर आहे चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन. पुढील प्रश्न आहे आपला मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र उपस्थित करते. दुसरा आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस पुरावे सादर करते. आणि तिसरा आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वेग पडताळण्यास मदत करते. तर चौथा आहे ते फक्त शिक्षक करू शकतात. यामध्ये उत्तर आहे ते फक्त शिक्षक करू शकतात. पुढील प्रश्न आहे आपला समावेशी वर्गाची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही? एक आहे मंत्रिमंडळातील चर्चा आणि प्रत्याभरण. दुसरा आहे गट कार्य देणे. तिसरा आहे भाषिक धोरणांचा स्वीकार. तर चौथा आहे वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधित्व निधी म्हणून असणे. तर याचे योग्य उत्तर आहे आपले वर्ग आणि मुले वर्ग प्रतिनिधी म्हणून असणे. त्यालाच आपण मॉनिटर्स असेही म्हणतो. आता पुढील प्रश्न आहे आपला पुढीलपैकी बाल साहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता आहे? याचे उत्तर दिले आहे आपल्याला प्राणीपात्र. स्पष्ट 2 नंबर आहे स्पष्ट नैतिक मूल्य. आणि तिसरा आहे मोठ्या आकाराची अक्षरे आणि परिचित शब्द. तर चौथा आहे आकर्षक चित्रे. यातील योग्य उत्तर आहे स्पष्ट नैतिक मूल्य. पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानले नाही? याचे उत्तर आपल्याला दिले आहेत ज्ञानात्मक. दुसरा आहे समाज सांस्कृतिक. तिसरा आहे भावनात्मक. तर चौथा आहे मानसिक स्नायू वर्तन. तर याचे योग्य उत्तर आहे समाज सांस्कृतिक. पुढील प्रश्न आहे आपला बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी पुढीलपैकी कोणता कथाप्रकार सर्वात प्रस्तुत ठरेल? तर याचे उत्तर दिले आहेत लोककथा, आत्मकथन, विज्ञानकथा, काल्पनिक कथा. तर याचे योग्य उत्तर आहे लोककथा. पुढील प्रश्न आहे आपला स्टीफन क्रोशेनच्या नेत्रित कल्पना सिद्धांतच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? पहिला प्रश्न आहे उत्तर आहे आपला याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो. याचा आधार भाषा आत्मसात करणे आणि शिकणे याच्या संबंधावर होत आहे. तिसरा आहे काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो. तर चौथा आहे विद्यार्थी तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याच्याकडे पुरेसे वेळ आणि नियमांचे ज्ञान असते. तर याचे योग्य उत्तर आहे काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा योग्य उपयोग होतो. आज आपण मराठी पॅडागॉजीचे 30 प्रश्न पाहिले आहेत आणि माझी आशा आहे की आपल्याला याचे चांगले आकलन झाले असेल. यासाठी मी पुढील प्रश्न अजून घेऊन येणार आहे. तरी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लाईक करावे. धन्यवाद.